आता एकटा अशोक जर सोडला तर सगळे इकडे आहे, नाही तर अशोकची टीमच फक्त तिकडे आहे, नाही तर अशोकची मागच्या वर्षी अख्खी टीम इकडे आहे. सगळे सदस्य, सगळे मार्केट कमिटीचे, बाकीचे, आता काय बोलण्याची गरज नाही, एवढ्यासारखं काय मदत करायची, सगळे इकडे आहे. कल्पक माणूस आहे, त्याच्या गावामध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी अत्यंत सुंदर गावाची बांधणी केलेली आहे. तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेतलेले आहे. भाजपचा आणि संघाचा कार्यकर्ता आहे. प्रमोद साहेब, तुम्ही आता प्रकाश पवारच्या गालावरची पिळा तुमच्या उमेदवारीसाठी विचारांनी नको नको ते येते, आम्हाला उमेदवार पाहिजे, चांगला माणूस आहे. पाची बोर्ड तुपाचं काय इकडे राजाभाऊ आपला खरेदी विक्रीचा चेअरमन आहे. आता त्याला वाटतं वायकुंठीच्या ठिकाणी आपली निवडून आली पाहिजे. चांगला गडी आहे, पैसा टाकायचं चिंता करू नका असणारा खिशातले पैसे पाडू नको इकडे. मला राजकारणामध्ये मताची बेरीज मार्केट कमिटीमध्ये माहिती आहे, चांगली दयाबंधू चांगली, ग्रामपंचायतला बी होता आणि खरेदी विक्रीला सुद्धा आता आईला भेटून मावशीला भेटतो. कारण निवडणुकीतला पराभव हा किती वाईट असतो हे आपण सगळ्यांनी ज्ञात आहे. वैयक्तिक मला जास्त अनुभव, आपण सगळेच खरंच समाधानाची गोष्ट आहे की आपण आज सगळी मंडळी एकत्रित झालो. हे चांगलं काम आहे. पहिला उमेदवार कोण आहे आपला? शशिकांत दसमुडे, मार्केट कमिटीचा सभापती म्हणून चांगलं काम केलेलं आहे. शशिकांतराव पुढे या, तुम्हाला आता अजून लोकांनी पुढे गेला का बाय लोकांच्या हा शशिकांत दसमुडे उमेदवार आहे. दुसरा उमेदवार किसनराव विजय ढमडरे आहे. साधा कार्यकर्ता आहे, गरीब कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाची हिस्ट्री गुलाबराव ढमडरेंपासून वामनराव ढमडरेंच्या पर्यंत सहकारामध्ये काम करणारं कुटुंब आहे. उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तिसरा उमेदवार बापूसाहेब शिंदे आहे. पुढे बापूसाहेब शिंदे शिवसेनेचा गडी इकडे नको ना होऊ. नमस्कार तरी कर लोकांना. चांगला गडी आहे, काम करणार आहे. गोरगरिबांसाठी आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर काय जिथं मिळेल हॉस्पिटलमध्ये कोणाला मदत करायची असेल तिथं मदत करतो. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मदत करा. चांगला मुलगा आहे, त्याला कधी त्या ठिकाणी वातावरण होऊन देणार नाही. पाहिजे त्या ठिकाणी काम करणारा मुलगा, त्याला मदत झाली पाहिजे अशी विनंती करतो. स्वप्नील गायकवाड उभा आहे. स्वर्गीय अरुण आबांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. ज्यांनी बँकेच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातले सगळ्यांना पैसे वाटले. आज ते वर्ग उभा आहे. सगळ्यांनी तुम्ही त्याला मदत करा, कारण मदत करणं गरजेचं आहे. त्याच्या बापाने केलंय, आज तो थोडं तुमच्या पाठीमागं मागच्या कार्यक्रमामध्ये काय झालं असं मला माहित नाही, पण आज नशिबासाठी मार्केट कमिटीमध्ये उभा, तुमच्या आशीर्वादाची त्याला गरज आहे. चौथा उमेदवार राहुल व्यवहार आहे. कल्पक माणूस आहे. त्याच्या गावामध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी अत्यंत सुंदर गावाची बांधणी केलेली आहे. तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेतलेले आहे. भाजपचा आणि संघाचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील त्या ठिकाणी संघाचं काम पूर्ण जिल्हाभर करतायत. आज सगळेजण आपण एकत्र राहुल पुढे तुला सुद्धा आजची निंदे असं तुला गरज आहे मला इकडे नमस्कार कर लोकांना. माझं नको राहू, कारण त्यांना म्हणून सुटलं ना आवडत होतं. तसा तुला अनुभव आहे 10 वर्षाचा. 10 वर्षाचा येतो, पण त्या ठिकाणी मार्केट कमिटीला निवडून आणला आहे. दादासाठी जरा टाळे वाजवा, सगळ्यांनी मदत करा. चांगला मुलगा आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मदत करण्यात आपण त्यांना मदत करायची आहे. दुसरा उमेदवार प्रमोद पराड आहे. प्रमोद साहेब, तुम्ही आता प्रकाश पवारच्या गालावरची पिळा तुमच्या उमेदवारीसाठी विचारांनी नको नको ते येते, आम्हाला उमेदवार पाहिजे, चांगला माणूस आहे. सभापती म्हणून वर्ष पाटील साहेबांनी तुम्हाला संधी दिलेली होती. आता ही दुसरी संधी तुम्हाला मिळते तुमच्या रूपाने. या ठिकाणी प्रमोद रावांच्या ठिकाणी आपल्याला मदत करायची आहे. दुसरा उमेदवार महिला फक्कडराव शिंदे, म्हणजे आपल्या टकाटक मामाच्या बोर्डा उभा आहे. टकाटक मामाचं खाल्लं नाही असा माणूसच सापडायचा नाही. काय जिथं जायचं तिथं कमी असा तिथं मामाचा बोर्डा. इकडे पुढं इकडे मामा पुढं चांगला गडी आहे. मामाने कधी आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जे जे केलं असा शिरूर तालुक्यात कार्यकर्ता सापडणार नाही. त्याच्या बापाने सगळ्यांना मदत केली. आज तुम्ही सगळ्यांनी वैशे पाटील आणि गावडे साहेबांच्या नेतृत्वाने माऊली त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आज संतोषला सुद्धा तुम्ही मदत करायची आहे. नागवडे बाळासाहेब प्रतिभा त्या ठिकाणी
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागं कुठे मागं अर्जुन दादांची सूर अर्जुन दादामध्ये खरेदी संघाचे चेअरमन आणि पक्षाची निष्ठा काय असावी ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. काही तुम्ही नमस्कार करा. बाळासाहेबांच्या पत्नीवर सगळ्यांनी आपण त्यांना मदत करायची आहे. दुसरा उमेदवार राजेश लांडे ज्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी अत्यंत काचीकोड तुपात इकडे राजाभाऊ आपला खरेदी विक्रीचा चेअरमन आहे. आता त्याला वाटतं वायकुटीच्या ठिकाणी आपली निवडून आली पाहिजे. चांगला गडी आहे, पैशाला कधी चिंता करून असणारा चांगली त्या ठिकाणी भाजपची उमेदवारी आहे. चांगल्या पद्धतीचं काम आहे. चौथा त्या ठिकाणी दुसरा उमेदवार आता राजेंद्र दत्तू लांडे दत्तात्रय लांडे म्हणजे ज्यांनी आपल्या गणपतीची सेवा केली, सर्वसामान्य माणसाला ताकद दिली. आज त्यांचे वडील हयात नाही पण बाबूरावती पैसे देऊन प्रयत्न करणारा असा कार्यकर्ता आहे. ठीक आहे, वेळ राजकारणात बदलत नाही तर तुम्ही सगळ्यांनी एकदा गणपतीसाठी आपल्या मतदान त्या ठिकाणी त्याला करावं, त्याला उपक्रम करावं, तर टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. चांगला कार्यकर्ता आहे, त्याला न्याय दिल्याशिवाय लोक राहणार नाही. चौथा त्याच्यानंतरचा उमेदवार आहे सुहास मलगुंडे. रे विषयातले पैसे पाडू नको इकडे. पुण्यश्लोक आलेले होळकरांच्या अंकुशीमध्ये आणि त्या समाजामध्ये आपला साधा कार्यकर्ता भयंकर समाजाचा मुलगा आहे, उद्योगपती आहे, चांगले पैसे कमवतोय, सगळं चांगलं आहे. आज त्याला उमेदवारी पोपटराव गावडे साहेबांनी दिली. चांगला आहे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी भाजपची उमेदवारी आहे. आपण सगळ्या मंडळीने त्याला मदत करायची. तरुण कार्यकर्ता आहे, हे सगळे उमेदवार झाले. आता दुसरा उमेदवार आपल्याला व्यापारी मतदारसंघामधला आहे. त्यांनी तिकडे पॅनल उभा केलेला आहे म्हणून आपल्याला सुद्धा भैया आता ताकद जाऊन गाडीला बोलू लागणार नाही. मग पुढे देऊ मयूर कुठे भोसले आणि मयूर आहेत का उमेदवार? मारवाड्याचे पोरगे गरीब आहे, सगळ्यांना मदत केलेली आहे. शेवट अशोकच्या बाजूला त्या ठिकाणी मदत करतोय. आपण सुद्धा दोन उमेदवारांना, कारण ती सुद्धा मतं फार महत्वाची आहे. मला राजकारणामध्ये मताची बेरीज मार्केट कमिटीमध्ये माहिती आहे चांगली, दयाबंधू चांगली, त्याच्यामुळे ती सुद्धा आपल्याला गरजेची आहे. ती दोन्ही तिन्ही मतं त्या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला मदत करता येईल तिथं त्या ठिकाणी आपल्याला मदत करायची आहे. आता ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहे. आता मलठणगावचा एक कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता सागर दंडवते, चांगला अनेक कामं केलेली आहे. पैशाने मी सगळं आता ओळख नाही करून द्यायला पाहिजे पण हरकत नाही. चांगला माणूस आहे, साहेबांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. भैयाची उमेदवारी आहे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून चांगला, काळजी करू नको. यांच्यासाठी आणि टाळ्या वाजवा असं म्हणत कसं मदत करा. चांगला उमेदवार आहे, 200च मतं आहे. सागर तुला मनापासून शुभेच्छा. ईश्वे त्या ठिकाणी ईश्वे म्हणजे हरवळी म्हणजे घातल्या संतोष ने घेऊन आपण ईश्वर ने घेऊन हे पुढं राम राम जय टाळ्या वाजवा आणि ईश्वरचा आपल्या हरिवळी आणि चांगला कार्यकर्ता आहे. आज सगळ्यांनी विश्वासाने त्यांनी आज साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. तुला सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा. संतोष मोरे हा या ठिकाणी ग्रामपंचायतीचा मागच्या वेळेस तू इकडे पण होता, तू ग्रामपंचायत मध्ये होता आणि खरेदी विक्रीला सुद्धा आता आईला भेटून मावशीला भेटून चांगला कार्यकर्ता आहे. त्याच्या बापाचं वगैरे अजून चांगला आहे. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या उमेदवाराला पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी मदत करायची अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतरचा उमेदवार संभाजी कर्डिले आहे. आपल्या पंचक्रोशीतल्या बाबूरावांच्या विचाराशी त्या ठिकाणी राहून बाबूरावांना राजकीय जीवनामध्ये त्यांनी बी चांगली मदत केली आहे. संतोषसाठी सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपल्याला स्वागत करायचं आहे. संतोषला मनापासून शुभेच्छा. आणि आता हे सगळे उमेदवार हा ना संभाजीराव सगळे उमेदवार या ठिकाणी आपण आला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज पलीकडच्या टॅलेंटच्या बद्दल आपण सगळे मंडळी बोललेला आहे. हे मारवाडी साहेब हे साहेब वळसे पाटील साहेब हा उमेदवार आहे. व्यापारी मतदारसंघामध्ये हा मयूर ओस्तव म्हणून उमेदवार आहे. त्याला सगळ्यांना परिचित, हा सगळ्यांना परिचित आहे. त्याला नमस्कार कर, फोन ठेव.
चांगला कार्यकर्ता आहे, निमुळेचा आहे, माऊली काळ्याच्या गावचा आहे आणि रेणूच्या गावचा आहे. माऊली काळे ही ओळख आहे आणि म्हणून चांगला कार्यकर्ता आहे, यालाही मदत झाली पाहिजे. हे भोसले म्हणून आहे, अत्यंत चांगला उमेदवार आहे. या नगरीच्या नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक त्या ठिकाणी या माणसासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरतात. लय मनापासूनच्या शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीचं काम वळसे पाटील साहेबांच्या आणि माऊली कटकरच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी करायचं आहे. आता एकटा अशोक जर सोडला तर सगळे इकडे आहे, नाही तर अशोकची टीमच फक्त तिकडे आहे, नाही तर अशोकची मागच्या वर्षी अख्खी टीम इकडे आहे. सगळे सदस्य, सगळे मार्केट कमिटीचे, बाकीचे, आता काय बोलण्याची गरज नाही. त्यावेळेस काय मदत करायची, सगळे इकडे आहे. आणि सांगून मला आहे राजकारणामध्ये कधी दिवस इकडे तिकडे जातील, तिकडे इकडे जातील, आपण त्याचे सगळ्यांचे साक्षीदार आहोत. पण एक चांगलं काम आणि चांगला पॅनल माऊली कटकरच्या त्या ठिकाणी असताना नेतृत्वाची आज कसोटी आहे. प्रकाश कुमार तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे, शशिकांत सुगडे केलं आहे, आपण केलेला आहे. उद्याच्या राजकारणामध्ये दादांना श्रद्धांजली तर व्हायचेच, पण आपला तालुका हा एक संघ राहिला पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये आता मार्केट कमिटीमध्ये मी पण 5 वर्ष चेअरमन होतो, 5 वर्ष संचालक होतो. मी मार्केट कमिटी पाहिली आहे. पण मार्केट कमिटी जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल, शेतकऱ्यांचं जर काम करायचं असेल, तर आता हे सगळे तरुण सहकारी या ठिकाणी उभे आहेत. आणि फार जायची गरज नाही. ह्या पोस्टरवर जेवढी मुंडकी आहेत ना, ही जेवढी मुंडकी आहेत ना, एवढ्या निराळी काम केलं ना, तर याच्यात एक उमेदवार पडू शकत नाही. त्याच्यामुळे इकडे फक्त सावध राहा, इकडले सावध आहेच. कारण आम्ही सगळं पाहिले, इकडले मी पाहिले तर इकडले मी पाहिले. तर मला एक माहिती आहे, इकडल्यांनी ठरवलं आणि इकडले चांगले राहिले तर एकही माणूस त्या ठिकाणी पराभूत होऊ शकत नाही. हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी कुणी राजकारणामध्ये म्हणा की मला 1 मत द्या, मला 2 मतं द्या, मला 3 मतं द्या, भैया आपल्याला सगळं आता लक्ष द्यावं लागणार आहे. सगळ्या तरुण सहकार्यांनी एकत्रित येऊन सगळे जिल्हा परिषदेचे बिनीचे शिलेदार निवडून आलेले आहेत. दूध संघाचे काही माणसं इथं आहेत, आमच्या माजी चेअरमन आहे, आता माजी चेअरमन आहे, असे अनेक मंडळी आहेत. आता राजकारणामध्ये फार लांब जायची गरज नाही, सगळी ताकद आपल्या पाठीमागे उभी आहे. सभापती आहे, उपसभापती आहे. आपण आज सगळ्यांनी एक जुटीने, एक मुखाने त्या ठिकाणी यांचं काम करणं गरजेचं आहे. कारण निवडणुकीतला पराभव हा किती वाईट असतो हे आपण सगळ्यांनी ज्ञात आहे. मला जास्त अनुभव. त्याच्यामुळं आता कुठलीही गोष्ट राहिली तर कमी पडू नका. आणि ज्याला जे काय देत आहे, नाही तर माझ्या विरोधात कुणीतरी काम केलंय म्हणून त्याला पहिला पाडा, त्याने दुसरीकडे केलं म्हणून त्याला पहिला पाडा, त्याला पाडायला बसा का पॅनल पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे काय असेल ते बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी आपापले मतभेद बाजूला ठेवून ज्यांना वळसे पाटील साहेबांनी आणि माऊली कटकरनी ज्या उमेदवार दिलेल्या आहेत त्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम आपल्या सर्व लोक